हेलो दोस्तों, आप देख रहे हैं MTN न्यूज़। मैं हूं समीउद्दीन चिश्ती। एक बार फिर माजी खासदार इम्तियाज जलील आदर्श नागरिक पद संस्था बैंक के खातेदारों के साथ आज कलेक्टर ऑफिस के सामने अमर उपोषण शुरू किया है। इन्होंने ये पूरे पद संस्था खातेदार, इसमें लेडीज है, बुजुर्ग लेडीज है, उसमें जेंट्स है, ये आज पूरे जो है कलेक्टर ऑफिस के सामने उपोषण पे बैठे हैं अपने पैसों के लिए। किसके 10 लाख, किसके 5 लाख, किसके 2 लाख, ये पैसे कई सालों से अटके हुए हैं। इसमें कई 48 लोगों ने अपनी जान गंवा चुके हैं, फिर भी प्रशासन अभी तक कुछ इन पे ध्यान नहीं दे रहा है और ना पैसे दिलाने की कोई कोशिश की जा रही है। इम्तियाज जलील साहब बार बार इनके साथ अमर उपोषण कर रहे हैं, आंदोलन कर रहे हैं, फिर भी प्रशासन इनके तरफ कुछ ध्यान नहीं दे रहा है। और कितने लोगों की जान जाने के बाद ये लोगों को पैसे मिलेंगे, ये देखने वाली बात है। अभी थोड़ी देर के बाद इम्तियाज जलील साहब आने वाले हैं यहाँ, इनके साथ अमर उपोषण में शामिल होंगे और उसके बाद वो निवेदन वगैरह भी देंगे, चर्चा करेंगे। पर चर्चा हो रही है, मीटिंग हो रही है, पर कुछ ठोस निर्णय नहीं हो रहा है। कब होगा ये ठोस निर्णय, कब मिलेगा इन्हें इंसाफ, ये देखने वाली बात। आता मी त्याला फोन लावला होता, तो काही आला नाही अजून। माझे दिवस कठीण झाले। पाठीशी एक भाऊ आहे, पोटीशी एक पोरग आहे, पुतण्या। हे माझं म्हणणं आहे, मला राहायला घर नाही, पोटा सुद्धा बंद झाला माझा। आता मी रोडवर बसेले, गावात पण रोडवरच आहे। जेव्हा मी पैसे टाकले ना, त्या माणसाला म्हणलं मी ते दवाखान्याचे बिल भरणं आहे मला, ते बिल भरायचं सांगितलं। ते म्हणे आम्ही तुमच्या घरी आलतो का पैशाला? मी सांगितलं हे घर मोडून मी पंढरपूर केलं। माझ्या जीवनाला लोक लुगडे कपडे नेसावून राहिले, भाकरी खाऊ घालून राहिले, पण माझं जीवन काही उपयोगाचं ठेवलं नाही जिंदगीत। आज माझ्यावर इतके पाळी आले, ते कोणी माझ्याकडे बोलत सुद्धा नाही। सर कोठा सुद्धा बंद झाल्या, व्यवहारची पगारी नाही, काहीच नाही। अशी मी कोणी खटक बसले गावात सुद्धा। माझे जीवन काहीच उपयोगाचं ठेवलं नाही जिंदगीत। शेवटपर्यंत येत असेल तर किती कष्ट ओढू मी, माझी वय 80ची आली। माझे 7 लाख आहे, पुरीच्या लग्नासाठी ठेवलेले मुलीच्या। आता लग्नासाठी ठेवले 2 वर्ष झाले, आता मिळायचा पताच नाही। लग्न करायचंय मला आणि आमचे घरचे पण नाही, एकच मुलगी मला, मुलं करूनच जमा केले होते। मग आता मुलीचं लग्न रुकलं माझ्यावाले। आता लग्न करायचं कशावर, पैसाच भेटणार नाही, म्हणून आता चक्रा मारतोय आम्ही। एवढे मोर्चे काढले, जलील साहेबांनी हिंमत दिली म्हणून आम्ही आता इथं उभे आहे, नाही तर मग कसं राहिलं असतो, काय केलं असतं आम्ही। त्यांच्याच हिमतीवर चालू आहे। हेच म्हणणं आहे आमचं, का लवकर पैसा भेटावा आणि मला मुलीचं लग्न करायचं विचार आहे। तालुका कन्नड, जिल्हा संभाजीनगर। माझ्या या बँकेमध्ये 3,92,000 रुपये। कोण कोण अवलंबन आहे, कोण कोण आहे तुमचे पाठीमागे घरामध्ये? माझे 3 भाऊ आहे, एकूण 15 लोक आहे माझ्या घरामध्ये। आमचे कष्टाचे पैसे आम्हाला मिळायला पाहिजे। माझे 10,20,18,000 रुपये। 10,18,000 रुपये। किती वर्षापासून ठेवलेले होते? 7-8 वर्ष कोणी साहेब। त्यामधून आता काय भेटले का पैसे? नाही, आता काही नाही। बाकीच्या थोडं शांततेत बसा। हे चालू नाही का? माननीय पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार साहेब, आमचे सर्व पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त साहेबांची आपल्या
ज्या उपोषणाच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त कार्यालयात बैठक झाली, त्यानंतर माननीय पोलीस आयुक्त सरांनी स्वतःहून माननीय कलेक्टर साहेबांना संपूर्ण तुमच्या मागणीचं आणि उपोषणाच्या संदर्भात माहिती दिली आणि त्यांना विनंती केली की या ठेवीच्या संदर्भात जे प्रशासकीय अधिकारी आहेत, म्हणजे DPR असू द्या, जे तुमच्याकडे ठेवीदारांसाठी जे प्रशासक नेमलेले आहेत किंवा ज्या लिलाव प्रक्रियेसाठी जे SDM नेमलेले आहेत, या प्रक्रियेसंदर्भात जे पण प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांची बैठक आणि माननीय पोलीस आयुक्त साहेब, पोलीस अधीक्षक ग्रामीण साहेब आणि सर्व विभागाचे अधिकारी यांची 3 वाजता कलेक्टर ऑफिस इथे बैठक आहे. या बैठकीत आपल्या काय मागण्या, आतापर्यंत त्यांनी काय त्याच्या विभागाने काय कारवाई केली, काय बाकी आहे, त्याच्यात काय प्रशासकीय अडचणी आहेत किंवा कोणत्या ठिकाणी काय प्रॉब्लेम होता की जेणेकरून पुढची प्रोसेस थोडासा त्याला विलंब लागतो किंवा आणि तुमच्या ज्या मागण्या आहेत त्याच्या अनुषंगाने ती संपूर्ण स्वरूपाची बैठक 3 वाजता कलेक्टर ऑफिस इथे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक ठेवण्यात आलेली आहे. माननीय CP साहेब स्वतः येणार आहेत. त्याच्यानंतर 4 वाजता आपलं जे शिष्टमंडळ आहे हे सर्व अधिकाऱ्यांसमक्ष भेट आम्ही आयोजित केलेली आहे. तर कृपया तिथं तुम्हाला इंटिमेशन असावं. यापूर्वी छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयामार्फत आपल्या ठेवीदारांच्या ज्या ज्या मागण्या आहेत आम्ही त्या वेळेस आपण संबंधित प्रशासनाला मांडण्याचा आणि सकारात्मक प्रयत्न केलेला आहे आणि पोलीस प्रशासनाचं आपल्या मागण्या संदर्भात जे जे आमची जबाबदारी आज पोलीस प्रशासन म्हणून आम्ही पार पाडत आहोत. आणि ही पण बैठक आम्ही स्वतःहून ही आयोजित केलेली आहे आणि 3 वाजता बैठक आहे. तर कृपया करून आपण सर्व शांतता प्रेमी आहे. या 2-3 आंदोलन पण झाले, त्यात तुमचं सहकार्य पोलीस प्रशासनाला आहेच आणि आमचं तुमचं सर्व ठेवणं आहे. तुमच्या कष्टाचे पैसे तुम्हाला भेटले पाहिजे, भेटणारच याबद्दल आम्हाला खात्री आहे. त्याबद्दल आमची जेकडून जी पण प्रक्रियेमध्ये जी पण मदत आहे, तुम्हाला प्रोटेक्शन आहे किंवा आमच्याकडनं काही अहवाल आहेत ते आमच्या आर्थिक गुन्हे शाखेने माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी दिलेले आहेत. या स्टेजला पोलीस प्रशासनाचं जे पुढच्या प्रोसेससाठी संपूर्ण काम आमचं पूर्ण झालेलं आहे, यापूर्वीच झालेलं आहे. आता जी प्रशासकीय काय अडचणी आहेत काय नाही हे ज्या 4 वाजताच्या मीटिंग मध्ये आमच्या 3 वाजताच्या मीटिंग मध्ये संबंधित अधिकारी कलेक्टर साहेबांना CP साहेबांना सांगतील. त्याचं सोल्युशन आम्ही ते 1 तासात काढायचा प्रयत्न करू. 4 वाजता तुम्ही आल्यानंतर तुमची जे सिस्टम आहे त्यांची भेट घालू आणि आपण हे करू. फक्त एकच विनंती आहे की आपलं शहर हे शहर आपलंच आहे. शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा किंवा सार्वजनिक शांतता भंग होणार नाही याची सगळ्यांनी मिळून काळजी घेतली पाहिजे. एवढं मी CP साहेबांच्या वतीने साहेबांनी सांगितलं की जाऊन त्या ठिकाणी तुम्ही संपर्क करा, संवाद करा, त्यांना मीटिंगच्या बाबत माहिती द्या. त्यासाठी आलेलो आहोत. धन्यवाद. आणि होतो आपण आज आक्रमक नाही. मी माननीय मॅडमला त्या दिवशी सांगितलं, मी पूर्णतः शांततेने हा आंदोलन करणार, उपोषण करणार. सर्वप्रथम मी आपले धन्यवाद मानतो साहेब की आपण संभाजी पवार साहेब, परदेशी मॅडम आणि आपण आम्हाला नेहमी आपलं सहकार्य लाभलेलं आहे त्याबद्दल, आणि जे आपण आम्हाला न्याय देण्यासाठी जे आपण कार्य करत आहात, करत होतात आणि करत राहाल त्याबद्दल मी सर्व ठेवीदारांतर्फे आपले धन्यवाद मानतो. चर्चेमध्ये काय निष्कर्ष निघेल हा आम्हाला माहित नाही साहेब, पण माननीय खासदार इम्तियाज जलील साहेब यांच्या नेतृत्वामध्ये हे आमरण उपोषण होत आहे आणि जोपर्यंत साहेब आम्हाला यातून व्यवस्थित मार्ग निघत नाही तोपर्यंत आम्ही इथं राहणार आहे, शांततेने राहणार आहे. आमच्याकडे विशेष म्हणजे ठेवीदार 85 वर्षाचा एक ठेवीदार आहे, 75 वर्षाचे एक ठेवीदार आहे. आम्ही हे आमच्या विश्वासावर, आमच्या भरोश्यावर आलेले आहे. आमच्याकडून कोणत्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही आणि सर्व शांततेने करू हा आमच्याकडून कृती समितीकडून तुम्हाला हा शब्द आहे. धन्यवाद. बैठकीत 4 वाजता तुम्हाला भेटायचं.
मार्ग निघू शकतो आम्ही त्याबद्दल याच्यात पण मिळेल. माझी आमची सगळ्यांची इच्छा आहे तुमचं 1 ना 1 रुपया तुमच्या कष्टाचा तुम्हाला मिळावा. आता पण आम्ही किती आंदोलन केले, काय केलं, तुमच्यापर्यंत पोहोचलेले. आता फक्त आम्हाला आश्वासन नकोय आणि आश्वासन आम्हाला पण भेटलं सर. आणि आम्हाला नाही मिळालं. काय फक्त तुम्ही येऊन जाणार आहे, पण आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे सर. कारण आज एवढे आरोपी आहे, तुम्ही खरंच त्या आरोपीला शिक्षा देताय. त्या आरोपी तुम्ही आज पकडले म्हणून इथपर्यंत प्रकरण आलं. फक्त आज आम्हाला आश्वासन नको, एवढं सहकार्य करा सर. कारण आमची आशा फक्त तुमच्यावर आहे. पैसे मिळणार आहे, तुम्हाला रांग उठणार नाही आणि आम्ही कुठं गालबोट शहराला लागल याची आम्ही झालेली आहे. आता जे आपले आदरणीय पोलीस आयुक्त साहेब प्रवीण पवार साहेबांनी आपल्याला खूप मार्गदर्शन चांगलं केलेलं आहे. त्यांचं प्रतिनिधी मंडळ त्यांचे अधिकारी आपल्यापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे आपलं हे आमरण उपोषण एक शांततेच्या मार्गाने पार पाडायचं आहे. कुठल्याही प्रकारचं आपल्या आंदोलनाला गालबोट लागू देऊ नका. आता जी बैठक आहे, जे काही असेल ते आपले आधार संघाचे आता मान्य इम्तियाज जलील साहेब हे जे डिसिजन घेतील, निर्णय घेतील, त्या निर्णयापर्यंत आपण शांतता बाळगून आता व्यवस्थित आपल्या ठिकाणी जागेवर बसा. हे आम्ही आपल्याला वारंवार प्रत्येक समिती तर करतो. शांतता बाळगा, रोडवर फिरू नका.